निर्णायक षटक अस्तित्वाची लढाई घेत या ठिकाणी दोन्ही संघांमध्ये खेळवल्या जाणाऱ्या सामन्याचं कोण गोलंदाज फेकण्यासाठी सज्ज होतोय ते पाहायचं आहे. या स्पर्धेच्या नियमावलीनुसार 35 मिनिटांमध्ये 8व्या षटकाची सुरुवात करणं अपेक्षित होतं. मात्र उद्दिष्ट पार करण्यात गणपती वॉरियर्स क्रिकेट संघ कमी पडतोय आणि त्याचे परिणाम एक दंडात्मक आणखी एक खेळाडू सर्कलमध्ये त्यांचा ठेवावा लागेल एवढं मात्र नक्की. म्हणजे क्षेत्ररक्षक व्यूहरचना ही सीमारेषेवर काहीशी कमी पडेल यात कोणती शंका नाही. आणि या सामन्याचं भवितव्य ठरविणारं निर्णायक षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर पाहायचं आहे कोण गोलंदाज सज्ज होतोय. बहुधा आनंद पाटील याची वर्णी ही लागते. सहा चेंडू 16 धावा 3 खेळाडू 4 खेळाडू सीमारेषेवर आपण पाहतोय. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑन व डीप लॉंग ऑफ याच्या स्वरूपात. आनंद पाटील गोलंदाज सज्ज. पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. सलग 4 निर्धाव चेंडू गणले जात आहेत आणि आता मात्र गणपती वॉरियर्स क्रिकेट संघाच्या गोटात उत्साहाचं निश्चितपणे दिसतंय चेहऱ्यावरती जोएल नाईकच्या. कारण स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्यात तो धन्यता मानत होता. स्वतःच्या क्षमतेवर त्याला विश्वास होता. मात्र दुसऱ्या बाजूनं आबा जळवी सांगतोय की अनेक क्रिकेटचे उन्हाळे पावसाळे मी पाहिलेत. अशा प्रतिकूल परिस्थितीतनं संघाला मी अनेक वेळा संकट मोचकाच्या स्वरूपातून बाहेर काढले. याही वेळी 4 चेंडूंवर 15 धावांचं आव्हान मी पूर्ण करेन असा ठोस आत्मविश्वास आबा जळवी मध्ये दिसतोय. आणि त्याच आत्मविश्वासाला या ठिकाणी साथीदार म्हणून सोनू राणे या फलंदाजाची वर्णी ही लागते. चार चेंडू 15 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आनंद. सुरेख असा चेंडू यॉर्करलँड पद्धतीचा चेंडू परत एकदा फलंदाज चकतोय आणि यावेळी मात्र आबा जळवी तब्बल 5 निर्धाव चेंडू खेळल्यानंतर या ठिकाणी स्वतःची विकेट धावचीच्या स्वरूपात प्रतिस्पर्धी संघाला बहाल करतोय एवढं मात्र नक्की. नवीन फलंदाज श्रीकांत गावकर याची वर्णी ही मैदानावर लागते. 9 चेंडूंवर 16 धावा आणि आता 3 चेंडूंवर धावांची गरज येऊन ठेपते ती 15. म्हणजे निर्णायक क्षणी या ठिकाणी दबावाला बळी न पडता गणपती वॉरियर्स पोंडा गोवा क्रिकेट संघाचे गोलंदाज कमबॅक करताना दिसत आहेत. खास करून मोहित गावकरची बहारदार अशी गोलंदाजी. त्या मोहित गावकरला साथ मिळते त्यांच्या साथीदारांची. फटका निघतोय तो अर्थातच या ठिकाणी डीप एक्स्ट्रा कव्हरला एक धाव फलंदाज पूर्ण करताय. सीमारेषेवरनं चेंडूवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न हा असफल ठरतोय. सोनू राणे याच्या माध्यमातून एक चौकार मिळतोय. आता 11 धावांची गरज येऊन ठेपते. म्हणजे 86 धावा धाव फलकावर पूर्णत्वास गेलेल्या दिसत आहेत व 2 चेंडूंचा खेळ हे बाकी. 2 चेंडूंवर 11 धावा 2 मोठे फटके अति आवश्यक असतील ते फलंदाजी करणाऱ्या कुडाळ क्रिकेट संघाला. ते 2 जोखमीचे फटके फलंदाज तोलवेल का? 2 चेंडूंवर 10 धावा पूर्णत्वास नेल्या तर परत एकदा आणखी एका गुणाची कमाई होईल. कारण सामना टाय होईल आणि जर हे आव्हान पूर्णत्वास नेऊ शकला नाही तर 2 गुण गणपती वॉरियर्स क्रिकेट संघाच्या खाते. और पे चेंडू मोठा फटका. चेंडूचा प्रवास हा डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे षटकारासाठी होतोय. डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे पाठविलं जाते ते 6 धावांसाठी. आता 1 चेंडू 5 धावा. गोलंदाज आनंद याच्या खांदी पूर्णता भवितव्य गणपती वॉरियर्स क्रिकेट संघाचा अवलंबून. तर दुसऱ्या बाजूनं सोनू राणे हा फलंदाज कर्दनकार म्हणून सिद्ध होण्याच्या मार्गावर या ठिकाणी शेवटच्या चेंडूचा सामना करण्यासाठी मैदानावर सज्ज होतोय. काय करेल काय बिघडेल. 1 चेंडू 5 धावांची आवश्यकता. निर्णायक वेळेत
षटकांचा कोटा पूर्ण न केल्याने एका अतिरिक्त खेळाडूला सर्कलमध्ये ठेवण्याची शिक्षा ही पराभवाच्या दिशेनं नेते की दुसऱ्या बाजूने या ठिकाणी विजयाच्या दिशेनं या ठिकाणी आनंद पाटील आपल्या संघाला नेऊन ठेवतोय, यावर शिक्कामोर्तब करणारा हा क्षण. और चेंडू मोठा फटका सोनू राणे याच्या माध्यमातून षटकारासाठी निघतोय. अशक्य ते शक्य करताना 3 चेंडूंवर 15 धावांची आवश्यकता असताना सोनू राणे हा एक चौकार, त्यानंतर सलग 2 चेंडूंवर 2 मोठे फटके षटकारासाठी टोलवतोय. आपल्या संघाचा आव्हान जिवंत ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. तर 2 सामन्यांमध्ये 2 पराभवाला या ठिकाणी सामोरं जात काहीसा अडचणीत येतोय तो गणपती वॉरियर्स फोंडा क्रिकेट संघ. मात्र बहारदार असा खेळ या ठिकाणी कुडाळ क्रिकेट संघाच्या वतीनं साकारला गेला आणि निश्चितपणे यशोदा वॉरियर्स कुडाळ क्रिकेट संघाला समर्थन देणाऱ्या समर्थकांकडनं एक जल्लोष आपण अनुभवतोय. आणि या जल्लोषाला कारणीभूत कोण असेल तर ऐन मोक्याच्या क्षणी या ठिकाणी संकटात स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवत 3 चेंडूंवर 15 धावांचं अंतर, 1 चौकार 2 षटकार यांच्या सहाय्यानं ज्या सोनू राणे यानं पार केलं, त्या सोनू राणेची विस्फोटक अशी फलंदाजी मैदानावर. आमचं दीपक ब्लू ट्रॉफी आमचं दीपक कितलो आनंद झाला, जोय 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 वाटार फुलला. शबय 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 नाचे 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 नाचे. ब्लू ट्रॉफी चल या पुढे, दीपक भाऊ चल या पुढे, आमचं एकवट एकूण जाप, तुझे नाव वैर सिद्ध तुझी जिकोरी खेळ कला फुलोदी. गावचे रायला कसले संघटक चालान तोडती. युवा शक्त ही आमची फटी कशी सारखी. चलया पुढे चवला वाटार घातुती. मैदाची गुढी ही सगळ्या ठिकाणांचू दी. दीपक भाऊ नाव तुझे तळागळा घालू दी. हरायला ते करू दी, युवा शक्ती जागू दी. सळसळता करणे रगत असली ताळे जागू दी. ट्रॉफी चल या पुढे, दीपक भाऊ चल या पुढे, आमचं एकवट एकूच जाप, गोयचे नाव वैर का. चल